भारतातील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि कन्सेप्ट ऑफ फिजिक्स या जागतिक ख्यातीच्या पुस्तकाचे लेखक डॉ. एच.सी. वर्मा सर यांनी 6, 7 व 8 जुलै 2026 या 3 दिवसासाठी श्रद्धा समूहाच्या विविध शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेट दिली. डॉ. वर्मा यांनी यावेळी श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स इचलकरंजी, श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूल तसेच रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल तिळवणी या संस्थांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. वर्मा म्हणाले, केवळ शैक्षणिक यशावर भर न देता समाजोपयोगी व्यक्तिमत्व घडवणे महत्त्वाचे आहे. आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी व्हावा. देशभक्ती हे सर्वोच्च मूल्य असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वात ते रुजले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला. ज्ञान, चारित्र्य, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम या 4 मूल्यांच्या आधारे सक्षम नागरिक घडू शकतात, असे त्यांनी सांगितले. श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूलमध्ये त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच सोशल मीडियाचा मर्यादित आणि जबाबदारीने वापर करावा, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या अभ्यासासाठी प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत यश न मिळवता स्वतःची क्षमता आणि कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. डॉ. वर्मा यांनी श्रद्धा समूहातील सर्व शिक्षकांशीही संवाद साधला. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जागृत ठेवणे, विषय सोपे आणि प्रभावी पद्धतीने शिकवणे, शिक्षकाची समाजाप्रती जबाबदारी याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. वर्मा यांनी पटना सायन्स कॉलेजमधून BSc, IIT कानपूरमधून MSc आणि PhD पूर्ण केली आहे. त्यांच्या कन्सेप्ट ऑफ फिजिक्स हे पुस्तक विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ मानले जाते. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल 2017 मध्ये बिहार सरकारचा मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण पुरस्कार आणि 2021 मध्ये भारताचा 4था सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री त्यांना प्रदान करण्यात आला आहे. अशा महान शिक्षण तज्ज्ञाची श्रद्धा समूहाला लाभलेली भेट ही संस्थेसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना ठरली. तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. श्रद्धा समूहाच्या विद्यार्थ्यांसाठी एक लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.